मला आठवतं त्यावेळी पैठणमध्ये येत होतो आणि त्यावेळी देखील पैठणमध्ये आलेल्या शिरताच मला वाटतं मनोजी आपणच तिथे दरवाजावर उभे होतात, पैठणच्या एक दारावर उभे होतात आणि तिथे आपण सांगितलं एक छोटीशी रॅली आहे. आता बरं आपल्यातून फूट झालेली आहे, गद्दारी झालेली आहे, छोटीशी रॅली म्हणजे किती छोटी ह्याचा अंदाज नव्हता. म्हणलं ठीक आहे, किती लोक असतील, 5, 10, 50, असं काही नव्हतं. हे असाच रोड शो निघाला होता आणि मला वाटतं आपण 10 मिनिटाचं अंतर जे होतं ते साधारण आपल्याला 1 ते 1.5 तास लागला होता. एवढं प्रेम ओसांडून राहत होतं आणि तेच प्रेम कायम राहिलेलं आहे. त्यानंतर देखील गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मला वाटलेलं आहे की थोडी प्रेरणा घेणं गरजेचं आहे, थोडा बॅटरी रिचार्ज झाली पाहिजे, आपली थोडा उत्साह वाढला पाहिजे, स्वतःचा जोश वाढला पाहिजे, मी प्रयत्न करतो की ती बॅटरी माझी स्वतःची रिचार्ज करायला, जोश वाढवून घेण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी नेहमी मी पैठणमध्ये येतो. कारण इकडच्या पैठणकरांचं जे प्रेम मिळतं मला, खरोखर त्याच्यासाठी मला शब्द नाही. आता पण मला सांगितलं होतं, गाडीत आमची जी चर्चा चालली होती की किती अंतर आहे इथून छत्रपती संभाजीनगरवरून इथे पोहोचताना किती अंतर असेल, इथून पुढे किती अंतर असेल, कारण आज 3 की 4 ठिकाणी जायचं. आणि आम्ही अंतर जेव्हा काढत होतो, ठीक आहे इथून 1 तास 20 मिनिटं पुढे, 1 तास, मग पुढे अर्धा तास, हे सगळं करत असताना परत एकदा तुम्ही असं रोड शो कराल आणि एवढं मला प्रेम द्याल हे अपेक्षित नव्हतं. म्हणून मी आपल्यासमोर नतमस्तक होत आहे. लोकसभेची लढाई एक आपण जिंकल्यासारखीच आहे. ठीक आहे, इथे जरी आपला पराभव झाला असेल, या सीटमध्ये, या मतदारसंघात जरी पराभव झाला असेल, तरी तुम्हाला सांगतो देशात जे वातावरण आहे, देशात वातावरण आपण जिंकल्यासारखंच आहे. कारण इंडिया आघाडीने 237 जागा आपल्या देशामध्ये मिळवलेल्या आहेत. ज्या लोकांना वाटत होतं, ज्या हुकुमशहांना वाटत होतं की आम्ही 400 पार जाऊ, एक्झिट पोल दाखवत होते काही चॅनलवर की 300 पार करणार म्हणजे करणारच, त्यावेळी मी देखील सांगितलं होतं आणि त्यावेळीचा माझा शब्द कायम ठेवला तुम्ही की हे 240च्या पुढे जात नाहीत, ते 240लाच येऊन अडकले. काय मी ज्योतिष नाहीये, नाहीतर मी त्यावेळी सांगितलं असतं हे 180च्या पुढे जात नाहीत. पण 240 हे देशातलं वातावरण होतं. मी सगळ्या सभेमध्ये सांगायचो 220 ते 240 इथेच भाजप अडकणार, 300 वगैरे जात नाही, बहुमताचं सरकार येत नाही. कारण महाराष्ट्राने आणि उत्तर प्रदेशने दाखवलेलं आहे की देशात हुकुमशहा चालत नाही, देशात माज चालत नाही, देशात मस्ती चालत नाही, देशात एकच आवाज चालतो, तो म्हणजे आपल्या देशाच्या जनतेचा आवाज चालतो. आणि हेच सगळीकडे मी सांगत आहे, ज्या ज्या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात काही कार्यकर्ते मेळावा होत आहेत, काही बैठका होत आहेत, काही सभा होत आहेत, तिथे मी सगळीकडे सांगत आहे की जरी जिंकले ते असतील तरी जिंकलो आपण पण आहोत. कारण आपण ह्या देशाचं संविधान वाचवण्यात, जवळचं रक्षण करण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. बघा ना, आता ह्या 2 महिन्यांमध्येच केंद्रातलं सरकार, एकदा पहिलं मोदी सरकार बोलायचे, आता भाजपा सरकार पण नाही, आता एनडीए सरकार बोलायला लागलेले आहेत. पण ते एनडीए सरकारमध्ये किती युटर्न मारतात, किती युटर्न मारत चाललेले आहेत, जणू काही गोल 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 चाललेत, असं युटर्न मारत चाललेत. आणि ह्याचं कारण एकच आहे, कारण आपल्या इंडिया आघाडीचा आवाज म्हणजे तुमचा, आमच्या जनतेचा आवाज हा केंद्रात तिथे पोहोचलेला आहे, संसद भवनात पोहोचलेला आहे, संसदेत पोहोचलेला आहे. पण ती जी लढाई होती संविधान, पण ते एनडीए सरकारमध्ये किती युटर्न मारतात, किती युटर्न मारत चाललेले आहेत, जणू काही गोल 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 चाललेत, असं युटर्न मारत चाललेत. आणि ह्याचं कारण एकच आहे, कारण आपल्या इंडिया आघाडीचा आवाज म्हणजे तुमचा, आमच्या जनतेचा आवाज हा केंद्रात तिथे पोहोचलेला आहे, संसद भवनात पोहोचलेला आहे, संसदेत पोहोचलेला आहे. पण ती जी लढाई होती संविधान रक्षणाची, ती जी लढाई होती लोकशाहीच्या रक्षणाची, ही अजून संपलेली नाहीये. जरी आपण त्यांचं बहुमताचं सरकार रोखलेलं आहे, त्यांचे घोडे अडवलेले आहेत, तन मन धन सगळं काही त्यांच्याकडे असं वाटत होतं, पण नंतर कळायला लागलं त्यांच्याकडे होतं ते फक्त धन होतं, तन आणि मन ते आपल्याकडे होतं. आपला पण तेवढाच मोठा विजय झालेला आहे आणि येणारं सरकार केंद्रात पण इंडिया आघाडीचं आहे, हे लिहून घ्या तुम्ही. बदल घडणार म्हणजे घडणारच. पण त्यापेक्षा मोठी लढाई आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे. युद्ध नाही, निवडणुका आहेत. राजकीय कार्यकर्त्यांना मी सांगत आहे की युद्धासारखं लढू नका, एकामेकांवर वार करू नका. आपल्याला दंगली घडवायच्या नाही आहेत, सामाजिक तेढ निर्माण करायची नाही. पण निश्चितपणे ही निवडणूक आहे, ही आपल्या जीवनामध्ये, महाराष्ट्राच्या पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये, सगळ्यांमध्ये, महाराष्ट्राची जी पुढचे काही 50 वर्ष असतील, पुढच्या 50 वर्षाची सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही आजची निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. आपल्या सगळ्यांना वाटतंय निवडणुका येतील, पण केंद्रात भाजपचं सरकार बसलेलं आहे. अच्छे दिन येणार होते, 10 वर्ष झाले, आले नाहीत.
आणि तसंच निवडणूक आयोग जेव्हा पत्रकार परिषद घेत होती निवडणुका जाहीर करण्यामध्ये, तेव्हा हरियाणाची निवडणूक झाली, ती लागलेली आहे, जम्मू काश्मीरची निवडणूक लागलेली आहे, पण मागच्या वेळी 2019 मध्ये हरियाणासोबत जो महाराष्ट्र होता आपली निवडणूक जाहीरच झाली नाहीये. याचं कारण एकच आहे, कोणी सांगू शकेल का मला? बरोबर आहे, आपल्याला घाबरलेले आहेत, महाराष्ट्राच्या जनतेला घाबरलेले आहेत. कारण महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला होता लोकसभेमध्ये, त्यांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही कोणी असाल, कुठचेही असाल, कितीही मोठी महाशक्ती तुमच्या मागे असेल, पण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा दिल्ली समोर झुकणार नाही म्हणजे नाही. तुमच्याकडे किती मोठं धन असेल, महाशक्ती, इलेक्ट्रोनिक बॉन्ड, सगळे काही पैसे तुम्ही इकडे तिकडे फेकाल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा महाराष्ट्र तुमच्या समोर झुकणार नाही आणि संविधानाचं रक्षण करणार म्हणजे करणारच. गद्दारी किती लोकांनी केली असेल, किती लोक तिथे विकत घेतले असतील, किती खोके धोके. हे झालंय, बरोबर आहे ना, बोलतोय ना मी, खरं बोलतोय. प्रगती बघितली असेल तुम्ही त्यांची 50 खोके नंतर. कोणी 72 मजल्यावर घर घेतं, कोणी डिफेंडर गाडी घेतं, कोणी वाईनची दुकाने अजून करतात. काय काय मी ऐकलेलं 12 होती हो, 2 दुकानं कमी कधी झाली? पण हा राग हा इथे व्यक्त करून चालणार नाही, हा मतपेट्यांमध्ये पण आला पाहिजे. कारण आज मी तुम्हाला साधा प्रश्न विचारत आहे, 2 वर्षापूर्वी जी गद्दारी झाली, जे आपल्या महाराष्ट्रात, मी जे सांगतोय, सतत सांगतोय की संविधान रक्षणाची लढाई संपलेली नाहीये. कारण ते संविधान जर बाजूला ठेवलं असेल, संविधानाचा अपमान पहिला कुठे झाला असेल तो ह्या महाराष्ट्रात झाला. कारण ह्या घटनाबाह्य सरकारला ज्या मिनिटाला आपल्या डोक्यावर बसवलं, एक घटनाबाह्य सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, जेव्हा येईल तेव्हा येईल, माहित नाही, तारीख पे तारीख होत चाललेली आहे. कदाचित त्याच्या आधी निवडणुका येतील, पण जेव्हाही सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्याला निकाल देईल, हे 40 गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे तुम्हाला सांगत आहे. कारण हे सरकार घटनाबाह्य आहे म्हणजे आहेच, पण घटनाबाह्य सरकार म्हणजे संविधानाचा अपमान. 2 वर्ष कुठच्याही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवलं, चिरडलेलं आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये कोणी वाईनची दुकानं उघडत गेलं, कोणी डिफेंडर गाड्या घेत गेलं, कोणी मोठी घरं घेत गेलं, कोणी मोठे बंगले बांधत गेलं. मला तुम्ही सांगा, ह्या 2 वर्षात 40 चोरांची प्रगती झाली आहे, पण तुमची, आमची, कोणाची, या महाराष्ट्राची प्रगती झाली आहे का? झाली आहे कोणाची प्रगती? नाही झाली.